Good morning, students. Last Friday, we have started with 8th chapter from your general science textbook, that is, static electricity. We have seen many points under that, as electric charge, repulsion, and attraction. We have taken example of glass rod and plastic rod under it. Then we have seen what is the charge origin. What is the origin of an electric charge? Then frictional electricity. Then we have seen that repulsion is used as a test for identifying an electrically charged object. Today we are going to see some more points from static electricity. Now, what can you see on your screen? There is one small experiment you have to observe and discuss. काय म्हटलंय बघा? Take thermocol balls or mustard seeds in a bottle and shake the bottle vigorously. The seeds try to move away from each other but stick to the bottle. Why does this happen? समजा आपण एका बॉटलमध्ये थर्माकोलचे बॉल किंवा मोहरीचे दाणे घेतले आणि ती बॉटल जोरजोरात हलवली तर ते दाणे तर एकमेकांपासून दूर जातात पण बाटलीला मात्र ते चिकटून बसतात. असे का होत असेल? इट इज बिकॉज ऑफ स्टॅटिक इलेक्ट्रिसिटी. आणखी एक छोटासा प्रयोग आपल्याला करायला सांगितलेला आहे. तुम्हाला तुमच्या आता काय दिसतंय बघा? There is a plastic comb and certain pieces of paper. Rub a plastic comb against paper. Touch this comb with another uncharged comb. Take the comb near some pieces of paper. What happens? बघा, ज्यांना कळलं नसेल नेमकं काय म्हटलंय, परत एकदा सांगते. एका प्लास्टिकच्या कंगव्याला कागदाने घासा आणि हा कंगवा एका दुसऱ्या कंगव्याजवळ न्या. जो दुसरा कंगवा आहे तो प्रभार नसलेला असायला हवा आणि मग तो कंगवा कागदाच्या कपट्यांजवळ न्या, पीसेस ऑफ पेपर. तुम्हाला सगळ्यांना काय माहिती आहे की हे सगळे पीसेस ऑफ पेपर त्या कोंबकडे अट्रॅक्ट होतील. हा प्रयोग तुम्ही खूप वेळा करून देखील बघितलेला आहे, हो की नाही? पण फक्त आपण आपल्या मित्रमैत्रिणींसोबत यावर काही डिस्कशन केलं नाही किंवा काही विचार विनिमय केला नाही, चर्चा केली नाही. बघा, जेव्हा आपण हा कंगवा कागदाने घासतो किंवा केसांवर घासतो तेव्हा त्यामध्ये स्टॅटिक इलेक्ट्रिसिटी प्रोड्यूस होते आणि स्टॅटिक इलेक्ट्रिसिटी प्रोड्यूस झाल्यामुळे मग ते कागदाचे तुकडे त्या कंगव्याकडे आकर्षित होतात, अट्रॅक्ट होतात. दुसरा काय प्रयोग करायचा बघा आपल्याला. रब अ कोंब or a balloon on your hair. As shown in the figure or picture, take the comb near a thin trickle of water from a tap. See what happens. Now draw the comb away from the trickle and observe what happens. बघा काय करायचंय, कंगवा किंवा फुगा केसांवर घासा आणि मग जसं चित्रात दाखवलंय तसं कंगवा पाण्याच्या बारीक धारेजवळ न्या. काय होते ते पहा. आता कंगवा पाण्याच्या धारेपासून दूर न्या आणि मग पुन्हा काय होते ते बघा. मेक युअर ऑब्झर्वेशन्स. तुमचे स्वतः काही निरीक्षणाचे पॉइंट्स काढा. When the charged comb is brought close to the flowing water, water gets attracted or repelled or remains as it was. तुम्हाला 3 ऑप्शन्स दिलेत. यापैकी काय होतं तुम्हाला स्वतःला करून बघायचे. विद्युत प्रभारित कंगवा म्हणजे जो कंगवा आपण केसांवर घासला त्यावर विद्युत प्रभार निर्माण झाला. हा कंगवा जेव्हा आपण पाण्याच्या धारेजवळ नेतो तेव्हा तो
त्या धारेला स्वतःकडे आकर्षित करतो, प्रतिकर्षित करतो की ती धार पूर्ववत म्हणजे जशी होती तशीच राहते. याचा आपल्याला विचार करायचा, निरीक्षण करायचंय. When the charged comb is taken away from the flowing water. आता हा कंगवा जेव्हा आपण त्या पाण्याच्या धारेपासून दूर नेतो, तेव्हा ती पाण्याची धार whether it gets attracted or repelled or remains as it was initially, तेव्हा ती धार आकर्षित होते, प्रतिकर्षित होते की पूर्ववत जशी होती तशीच राहते, याचंही निरीक्षण आपल्याला करायचंय. At first, सुरुवातीला the flow of water is not charged. ती जी पाण्याची धार आहे तिच्यावर कोणत्याच प्रकारचा चार्ज नव्हता. When a negatively charged comb comes near the flowing water. जेव्हा निगेटिव्हली चार्ज कंगव्याला आपण त्या धारेजवळ आणलं, the negative particles in it nearest the comb are pushed away. तेव्हा त्या कंगव्याजवळ, धारेजवळ जे काही कंगव्यावर निगेटिव्ह पार्टिकल्स होते ते दूर सारले गेले. That part becomes positively charged due to a deficiency of negative charge. मग तो जो पार्ट आहे तो पॉझिटिव्हली चार्ज झाला. The comb has negative and the water has positive charge. Due to this, the attraction happens between these two opposite charges. The flowing water is attracted towards the comb. आता जेव्हा आपण हा कंगवा त्या धारेपासून थोडा दूर नेतो, when the comb is taken away, the negative particles in the flowing water. आता जेव्हा आपण हा कंगवा दूर नेतो तेव्हा फ्लोईंग वॉटर मध्ये जे निगेटिव्ह पार्टिकल्स आहेत they come back to their original position and positive negative charges become equal in number. आता ही जी धार आहे ती झाली न्यूट्रल, निगेटिव्ह चार्ज पण नाही आणि पॉझिटिव्ह चार्ज पण नाही. As a result, the water becomes uncharged and stops getting attracted to the comb. म्हणजे जर आपण कंगवा थोडा दूर नेला तर मात्र ही पाण्याची धार त्याकडे आकर्षितही होणार नाही आणि प्रतिकर्षितही होणार नाही. तर अशा प्रकारे हा प्रयोग तुम्हाला सहज करता येण्यासारखा आहे. तुम्हाला हा प्रयोग करून बघायचा आहे. यानंतर आणखी एक छोटासा प्रयोग जो आपण नेहमीच करतो. बघा काय करायचे. टेक अ बलून. एक बलून घ्या, फुगा घ्या आणि तो केसांवर घासा. चार्ज विल डेव्हलप ऑन इट. त्याच्यावर चार्ज तयार होईल. आता हा बलून एखाद्या भिंतीजवळ न्या. भिंतीजवळ नेल्यानंतर तो बलून त्या भिंतीला चिकटेल. अ बलून इज स्टिक्स टू अ वॉल. बघा अशा प्रकारे आपल्याला चार्ज प्रोड्यूस झाल्यानंतर बरेचसे प्रयोग करायला मिळतात किंवा आपण हे नेहमी करून बघतो खेळ म्हणून. काय होतं बघा, लक्षात ठेवा. The number of positive and negative charges are equal on an uncharged or neutral object. The electric charge generated by induction stays only as long as the charged object is near to it. म्हणजे प्रभार नसणाऱ्या किंवा उदासीन म्हणजे न्यूट्रल वस्तूवर पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह चार्जची संख्या सारखी असते. जेव्हा आपण त्याला दुसऱ्या वस्तूजवळ नेतो तेव्हा निर्माण झालेला विद्युत प्रभार फक्त विद्युत प्रभारित वस्तू जोपर्यंत जवळ आहे तोपर्यंतच टिकतो. ओके. आता यानंतर आपल्याला बघायचे इफेक्ट्स ऑफ इलेक्ट्रिक चार्ज. तुम्हाला काही गोष्टी करून बघायला सांगितलंय. Keep a spent tube light in a dark place. Rub it vigorously with a thin polythene bag. See what happened and why. खराब झालेली ट्यूबलाइटची नळी अंधारात ठेवा आणि पातळ पॉलिथिन पिशवी तिला जलद गतीने घासा.
काय झालं आणि असं का घडलं याचा विचार करा, चर्चा करा, मित्रांशी याबाबत बोला. दुसरा आणखी एक प्रयोग आपल्याला करायला सांगितलाय बघा. When an uncharged aluminum ball is brought near a negatively charged balloon, the following things happen. काय काय होतं बघा. As shown in figure A, an opposite charge is generated in the other object by induction, and both the objects get attracted to each other. आता तो ॲल्युमिनियम बॉल आणि बलून यांच्यामध्ये अपोजिट चार्ज तयार झाला. ॲज शोन इन फिगर बी, ऑन टचिंग, जेव्हा ते एकमेकांना स्पर्श केला, कोणी, बलून आणि ॲल्युमिनियम बॉल, बोथ द ऑब्जेक्ट्स बिकम सिमिलरली चार्ज्ड, दोघांवर सारखा चार्ज आला. सो इन फिगर सी द लाईक चार्जेस रिपेल इच अदर, आणि म्हणून मग सी या फिगर मध्ये आपल्याला दिसतंय की हे दोन्ही चार्जेस अपोजिट असल्यामुळे त्यांनी एकमेकांना रिपेल केलेलं आहे. तर अशा प्रकारे हे इफेक्ट्स ऑफ इलेक्ट्रिक चार्ज आहे. यानंतर इलेक्ट्रिक चार्ज आहे किंवा नाही एखादी वस्तू हे जर आपल्याला ओळखायचं असेल तर त्यासाठी गोल्ड लीफ इलेक्ट्रोस्कोप असं एक उपकरण, सिंपल डिव्हाइस आपल्याला आपल्या प्रयोगशाळेत पाहायला मिळतं. दिस इज अ सिंपल डिव्हाइस टू डिटेक्ट द इलेक्ट्रिक चार्ज ऑन अन ऑब्जेक्ट. एखाद्या ऑब्जेक्टवर इलेक्ट्रिक चार्ज आहे किंवा नाही हे ओळखण्यासाठी गोल्ड लीफ इलेक्ट्रोस्कोपचा वापर करता येतो. इट कन्सिस्ट्स ऑफ अ कॉपर रॉड which has a metal disc. डिस्क म्हणजे कळतं तुम्हाला, चकती. जसं आपला रुपयाचा कॉइन असतो, 10 रुपयाचा कॉइन असतो तसं. At the upper end and two thin gold leaves at the other end. तुम्हाला खाली बघा पिवळ्या रंगाची अशी पट्ट्या दिसतात, तर ते सोन्याचे पत्रे आहेत, म्हणजे पातळ पानं. The rod is placed in a bottle so that the disc is above the bottle. तो रॉड अशा प्रकारे फिक्स केलाय की डिस्क वर आहे आणि सोन्याची पानं बॉटलच्या आत. The leaves remain closed when an uncharged object is taken near the disc. जेव्हा एखादा चार्ज नसलेला न्यूट्रल ऑब्जेक्ट आपण डिस्क जवळ नेतो तेव्हा त्याची जी पानं आहेत ती मिटलेलीच राहतात. But when a charged object is taken near the disc, जेव्हा आपण एखादा चार्ज असलेला ऑब्जेक्ट त्या डिस्क जवळ नेतो तेव्हा मात्र दे रिपेल इच अदर. दॅट इज मूव्ह अवे फ्रॉम इच अदर और ओपन अप. When we touch the disc with our hand, the leaves collapse because the charge in the leaves goes into the earth through our body and the leaves gets discharged. अशा प्रकारे आपल्याला हा प्रयोग सहज करून बघता येईल. शाळा सुरू झाली की प्रयोगशाळेमधून गोल्ड लीफ इलेक्ट्रोस्कोप आणून हा प्रयोग आपण करून बघूयात. यानंतर विद्यार्थी मित्रांनो आपल्याला शिकायचे ॲटमॉस्फेरिक इलेक्ट्रिक चार्ज. यामध्ये लाइटनिंग म्हणजे वीज चमकणे तुम्हाला माहिती आहे, त्याला म्हणतात लाइटनिंग. आणि दुसरं आपल्याला शिकायचं आहे अ लाइटनिंग स्ट्राईक म्हणजे वीज पडणे. We have experienced clouds, thunder and lightning. आभाळ येणे, ते गरजणे, विजा चमकणे हे सगळं आपल्याला माहिती आहे. Sometimes we hear or read that lightning struck a tree or a building and some people or animals were killed. आपण काही वेळेला ऐकतो देखील की कधी कधी झाडावर किंवा इमारतीवर वीज पडून लोकांचा व जनावरांचा मृत्यू झाला. हे कसे घडते आणि घडू नये म्हणून काय उपाय करता येतील हे आपल्याला यात शिकायचे. आकाशात वीज चमकते, जमिनीवर वीज पडते म्हणजे नेमकं काय होतं? Where air and cloud rub against each other in the sky, the upper part of the some cloud on the upper side becomes positively charged and lower
sides become negatively charged. The science behind lightning and a lightning strike is complicated. हे सगळं थोडं कठीण आहे तुम्हाला समजायला. Let us therefore consider a cloud in the sky with a negatively charged base above a plain ground. When the negative charge on the bottom of the cloud becomes much larger than the charge on the ground, it starts flowing towards the ground in stages. बघा काय होतंय, सपाट जमिनीवर आकाशातील एका निगेटिव्हली चार्ज बेस असलेल्या ढगाचा जर आपण विचार केला, जेव्हा ढगाच्या तळाचा निगेटिव्ह चार्ज जमिनीवरील चार्जपेक्षा खूप मोठा असतो, तेव्हा टप्प्याटप्प्याने तो निगेटिव्ह चार्ज जमिनीकडे वाहू लागतो आणि अतिशय फास्ट जलद एका सेकंदापेक्षाही कमी वेळात, खूप कमी वेळात ही घटना घडते. यावेळी काय काय होतं बघा, हीट, लाईट अँड साऊंड एनर्जी आर प्रोड्युस्ड अलॉंग विथ अन इलेक्ट्रिक करंट. त्याला आपण वीज चमकणे असं म्हणतो. आता विद्युत प्रभारित ढग आकाशात असताना उंच इमारत, झाड यांच्याकडे वीज आकर्षित होते, हे तुम्हाला माहिती आहे. वीज पडते तेव्हा इमारतीच्या छतावर किंवा झाडाच्या शेंड्यावर प्रवर्तनाने म्हणजे जवळ आल्याने विरुद्ध विद्युत प्रभार निर्माण होतो आणि ढग आणि इमारत यांच्यातील विद्युत प्रभारातील आकर्षणामुळे ढगातील प्रभार इमारतीकडे प्रवाहित होतो. यालाच वीज पडणे असं म्हणतात. What kind of damage is caused by a lightning strike? वीज जर पडली तर काय होतं, धोका काय होतो? What measures will you take to prevent the damage caused by lightning? तुम्ही यावर काय उपाय करू शकता? The lightning conductor is a device used for protection from a lightning strike. विजेच्या आघातापासून बचावासाठी लाइटनिंग कंडक्टर वापरतात. It consists of a long copper strip with one end forked. यावर ही लाइटनिंग कंडक्टर म्हणजे एक तांब्याची लांब पट्टी असते. तिला वरच्या बाजूला एक टोक असतं. या टोकाला भाल्याप्रमाणे दोन अग्रे समजतात तुम्हाला, म्हणजे फोर्क असतो ना, काय म्हणू आपण त्याला, चिमटा, त्याप्रमाणे असतं. This end is at the highest part of the building. The other end of the strip is connected to a plate of cast iron. Cast iron म्हणजे काय? तर तुम्हाला बीड माहिती असेल. बिडाच्या जाड पत्र्याला दुसरं टोक जमिनीच्या आत जोडलेलं असतं. त्यासाठी जमिनीमध्ये खड्डा करून कोळसा आणि मीठ घालून हा जाड पत्रा उभा केला जातो. त्यात पाणी टाकण्याची सोय करतात. त्यामुळे वीज चटकन जमिनीत पसरली जाते आणि नुकसान टळतं. Whenever an electrically charged cloud passes over the building, the electric charges flowing towards the building are conducted into the ground through the conductor. Earthing is fixed on a tall building. The surrounding area is also protected. आता हे तडित रक्षक असल्यामुळे, लाइटनिंग कंडक्टर असल्यामुळे आजूबाजूचा परिसरही वीज पडण्यापासून सुरक्षित होतो. आणि अशा प्रकारे आपत्ती व्यवस्थापन म्हणजे आपण याला डिझास्टर मॅनेजमेंट या प्रकारे आपण करू शकतो. म्हणजे विजेपासून त्या बिल्डिंगच्या परिसरातील काही झाड असेल, आणखी काही बिल्डिंग्स असतील, त्यांचा आपण बचाव करू शकतो. तर विद्यार्थी मित्रांनो, इथे आपण आपलं 8वं प्रकरण स्टॅटिक इलेक्ट्रिसिटी संपवलेलं आहे. तुमच्या पुस्तकातील पेज नंबर 54, 54, 55, 56 आणि 57 पेज नंबरवर जी काही माहिती आहे ती मी यात समजावून सांगितलेली आहे. 8 स्लाइड्स आहेत यामध्ये. बऱ्याचशा स्लाइड्स मध्ये चित्रच आहेत, तुम्हाला समजावे नेमकं कसं असतं म्हणून. तर तुम्ही या सगळ्यांचा नीट अभ्यास करायचा आहे. स्लाइड्स बघा, स्लाइड्सवरची माहिती, आकृत्या तुमच्या क्लासवर्कच्या वहीमध्ये लिहा. त्यानंतर एक्सरसाइज मध्ये जे काही प्रश्न आहेत त्यातले तुम्हाला सहज जमतील असे सगळे प्रश्न तुमच्या वहीत लिहून काढा. पाठांतर सुद्धा करा. आता हे 8वं प्रकरण आपलं संपलंय आणि दिवाळीच्या आधी 10वं प्रकरण संपावं
असं नियोजन आहे. कारण टोटल 20 प्रकरण आहेत, 10 दिवाळीच्या आधी आणि 10 दिवाळीच्या नंतर. तर यानंतर पुढच्या शुक्रवारी आपण 9व्या प्रकरणाला म्हणजे हीट या चॅप्टरला सुरुवात करणार आहोत. तर तोपर्यंत जे काही शिकवलेलं आहे ते सगळं तुम्ही नीट अभ्यास करा. यासोबतच तुमच्या पुस्तकामध्ये QR कोड आहे बघा. तुमच्या मोबाईलमध्ये जर स्कॅनर असेल तर तो QR कोड स्कॅन करा. तुम्हाला खूप छान माहिती बघायला मिळेल. भरपूर अभ्यास करा, सगळ्या स्त्रोतांचा वापर करा, पुस्तक नीट वाचा, सगळे पॉइंट्स काढा, स्लाइड्स बघा मी यात पाठवलेल्या, त्यातनं काय माहिती मिळते ती बघा आणि भरपूर अभ्यास करा. आता आपण भेटूया पुढच्या शुक्रवारी.